हा बघा तिसरा मेंबर जॉईन झाला आपल्याला. आम्ही बसची वाट बघतोय. पहिला ओला करायचा विचार केलेला पण म्हटलं चला आता गर्दी नसेल दुपारच्या वेळेस तर आताही जाताना पैसे वाचूया. होय कसा वाटतोय बसचा प्रवासाचा अनुभव? एसी बस मध्ये मस्त थंड वाटतंय ना. जसा ओला 700 रुपये घालून आता 23 रुपये 100 रुपये पण लागले. हे बघा आता वाजले आहेत 10:15. 10:15 आम्ही इथं पोचलेलो आहोत आणि या उसाचा रस प्यायला थांबतो. मी पण पिते पण याला आईसवाला मला विदाऊट आईस. शुभ सकाळ सर्वांना. आता वाजले सकाळचे 8:30 आणि मी निघत आहे. तर कुठे चाललेले आहे तर हा व्लॉग एंडपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल. चला तर मी निघते, उशीर झालाय. हे बघा बाहेर येऊन शूट केलेलं आहे मी, आतमध्ये लक्षातच नव्हतं. चला तर मी निघते. हे बघा आता मिस्टर आलेले आहेत मला सोडायला. मला ब्लू डायमंडपर्यंत सोडणार आहेत. तिथून माझ्यासोबत कोण कोण असणार आहे ना ते तुम्ही बघा पुढे. चला तर तिथेच भेटूया ब्लू डायमंड. हा बघा एक मेंबर आलेला आहे आमच्या ग्रुपचा. अजून आम्ही कोण कोण चाललो ना ते तुम्हाला पुढे दाखवते. आम्ही ब्लू डायमंडच्या समोरचा जो स्टॉप आहे ना तिकडे उभे आहोत. आता बस आल्यावर तुम्हाला दाखवते की हा बघा तिसरा मेंबर जॉईन झाला आपल्याला. आम्ही बसची वाट बघतोय. बसचा नंबर 62. आता बस आल्यावर बघतो आम्ही बसमध्ये बसलोय आणि खूप गर्दी आहे इथं. AC बस आहे 62 नंबरची तरी पण खूप गर्दी आहे. जागा पण नाही बसायला. आता म्हणजे बसले मी ते बघा खूप गर्दी आहे. बापरे देवा. आता वाजल्यात 9:15 आणि 9:15 वाजता बस कोपरखेडा 3 टाकीला आलेली आहे. कोपरखेड्यावर बसले पण बस एकदम फुल होती. व्हिडिओ नाही काढता आला. आता जरा खाली झाले बऱ्यापैकी. आत्ता वाजलेले आहेत 10:15 आणि आम्ही 9 वाजता ब्लू डायमंड स्टॉपमधून बसलो होतो बसमध्ये. आम्ही इथं पोचलेलो आहोत. तर इथं आहेत ऑटोने आपण जाणार आहोत. हे बघा आता यांनी रिक्षाचे आमचे 120 रुपये घेतले आहेत. आम्ही 4 जणी आहोत. इथून कुठे जायचं आहे? कल्याण कोणला ना, कल्याण कोण. 120 रुपयाने आम्हाला चौकीला नेता येते. तर आम्ही बसतो. रिक्षातून यायला आम्हाला इथं 15 मिनटं लागली. त्यांनी 120 रुपये घेतले आमचे चौकीचे. आणि बसमध्ये येताना आम्हाला 23 रुपये तिकीट लागला. पहिला ओलाने येणार होतो, नंतर ठरवलं चला बसने जाऊया. तर 23 रुपयात आम्ही इथपर्यंत आलोय आणि तिथून इथं रिक्षात 120 रुपीज घेतले. चला पुढे मार्केट दाखवू तुम्हाला काय काय ते. खोबरा कसा? खोबरा इथं बघा सगळं आपला जसं संडे मार्केट असतो गावागावात मार्केट भरताना तसंच सामान आहे. आता तुम्हाला हा काही जास्त दाखवत नाही मी, थोडाफार आहे सुरुवातीला. आपण पुढे बघूया फिश मार्केट मेन. हे आता प्रत्येक गावात भरतात ना हे मार्केट. बाजार संडे मार्केट, मंडे मार्केट तसंच आहे. हा ओली मच्छी पण आहे ते. बाहेर मसाले आहेत, गरम मसाले खोबरी खूप आहे. मी मागे पण मला वाटतं 2 वर्षापूर्वी व्हिडिओ काढला होता. त्या बघा इथं पण मिरगुंड्या वगैरे आहेत, खारवले आहेत, खेकडे आहेत. चला आता फिरूया मध्ये आतून जाऊया. तिथे पण बघा मिरगुंड्या, चकल्या, वाल वगैरे सगळे गावठी हे पदार्थ आहेत तिथे विकायला. सगळे आहे बघा. मसाले खूप आहेत. हे बघा मिरगुंड्या जागोजागी आहेत, पापड आहेत, वाल हे सगळे गावरान आहेत मला वाटते. मिरची मसाला काय दादा हे? रावस पापलेट है. पापलेट कसा? पापलेट 800. पापलेट 850. ये सुरमई. सुरमई कशी? ये भी 800. आणि हे काय आहे? ये क्या है?
दोन मासा किती? दोन. 800 रुपये. हो शिंगाडा आहे. तुम्ही सांगता त्या रेट मध्ये कमी होईल ना? सांगता त्या रेट मध्ये कमी होईल ना? मागली नाही का? केवढे ना दादा म्हणतात? 100 रुपये. 100 रुपये अर्धा किलो. बाई ही आयुर्वेदिक वस्तू आहे, अँटीबायोटिक, विटॅमिन, कॅल्शियम, प्रोटीन सगळं याच्यामध्ये नॅचरल एकदम. कवऱ्याला बोलते पाकड 1200 रुपये, 1200 आणि सोडा 1100 लास्ट. तुम्ही युट्यूबला नोंद मध्ये देतो. सोडे कसे? सोडे कसे दादा? युट्यूब बनवलं 100 रुपये कन्शन. दादा हे 500 रुपये, हे 400 रुपये. 500 रुपये पाव. हा पापलेटा पण मस्त दिलं पापलेटा कवरेज. काही क्वालिटी देतो आपण ताई. कमी आहे माझ्याकडे बोंबील कशी आहे? पापलेट कशी दादा? 1000 रुपये किलो, मार्केटला 1200 रुपये किलो आहे. तुम्हाला 800 रुपये किलो. हे काय आहे? वाव वाम वाम कशी? कधी बोलला? हो 1200 पिवली येलो कलर्स 100% नॅचरल. 1000 दे तुम्हाला. युट्यूब वर आहे ना तुम्हाला. हा 200 कमी बघा. ही ऑप्शन मध्ये ब्लॅक 600 1 किलो 500. युट्यूब जा तुमच्यासाठी. बोला 1400 1 किलो 1200 दोन्ही किलो. बोंबील कसं ताई? 500. 500 रुपये किलो. आणि दांडी ही दांडीच आहे ना? हा दांडी कशी? 500. बोंबील हे पण 500 वालेच आहेत का? हे किती वाले आहेत? 800 वाले 800. दिवचे बोंबील आहेत. देऊचे कमी नाही होणार का? नाही कमी किती 7.5 पर्यंत देणार. ओके. डोमी तुम्ही 300 250 ला देतो. 250. हे 800 रुपये. दांडी कशी ताई? 500 रुपये. थोडी मोठी आहे ना ही. मला जवळा पाहिजे होता ग. जवळा तेवढं खास नाही. हे वाकट्या कशा? 600. 600. नाही हे बोंबील 550. आंबारा कसा? 500. 500. चला पुढे जाऊ. या भारी होतात बघा कशा किलो. हे काय भाव आहे? हे बघा दांडी वगैरे आहे. जवळ बोंबील कसे ताई? 500 ते 500 आणि ते 800 700 700 वाले आहेत ते. मोठे आहेत ना? जा गुलाब आमचे ऊन लागतंय. हे बघ इथं अजून मच्छी आहे. मच्छीचा बाजार आहे. मंगळवारीच भरतो हा बाजार. मंगळवारीच या. जेव्हा कोणी यायचं तेव्हा म्हणजे मंगळवारीच या. जाऊला पाहिजे होता ग मला बारीक. जाऊला सफेद आहे. बोंबील बरं वाटलं. वाकटे कसे दादा? वागते 700 रुपये किलो. आणि बोंबील? बोंबील हे 700 रुपये किलो. बोंबील 600 नाही. हे बोंबील कसे आहे? कुठले? हे 750 आणि 600 दिले. आणि आंबारा? आंबारा 600 550 दिले. वाकट्या कशा ताई? वाकट्या जवळ कसं? हो मेरे भी आता वाकट्या तुला काय घ्यायचं? वाकट्या मला पण वाकट्या पाहिजे. आणि जवळा पाहिजे. जवळा नाही मनासारखा दिसत ग मला. नाही तो बरोबर नाही. मोरावा शांत ना मी जाम. हो तेच. 600 रुपये किलो आहे. वाकट्या बरोबर नाही वाटत. राखी थांब पुढे बघूया. पुढे बघू. पुढे बघू. पुढे असतील हे. मुन्नी काय झाली? ते फिरत असतील. हे बघा बोंबील. दादा बोंबील केवढ्याला हे? कुठले? ते बोंबील 700. आणि हे ते 500. आंबारा कसा? आंबाड 500. वाकट्या मागती 700. अजून नाही दादा मोठी वाली अशी व्हाईट वाली. माय मालच नाही भेटत. माल नाही का? हा, बिलकुल माल नाही. तेव्हा आई बघा आंबारा साफ करतात. साफ करून ठेवतात. राशी बघा बोंबलाच्या आंबाऱ्याच्या. ताई आंबारा कसा? आणि या जवळा? 200. बोंबील कसे?
बघा मस्त राशी टाकल्यात नुसत्या बोंबलांच्या. वेगवेगळ्या व्हरायटीच्या वेगवेगळ्या किमतीच्या आहेत. मोदक कसा? 200 रुपये मोदक. तो घेतला ना आपण आंबारा काही आपल्याला जवळ हे पटत नाही. मला मोदक पण घ्यायचं आहे. हे बघा मांदेली. नाही मांदेली केवढ्याला? 200. बोंबील रेट सांगितलं तर प्रत्येक ठिकाणी रेट नाही विचारत. तुम्हाला अंदाज आला असेल रेटचा. हे बघा सगळीकडे बसलेले आहेत मस्त मच्छी घेऊन. बोंबील केवढ्याला आई? 250 रुपयाला पाठी आहे बघा. मच्छीला आल्यात. आम्ही पण मच्छीला आलोय. कावली वागती कशी कोण आहे आणि हे कावली 200 बाबा. ही काली मस्त कावली कोण रेट तुम्हाला दाखवते. हे बघा इथं गोणी आहेत अजून. गोणी यांच्या विकतात. आणि हा बघा हा पूर्ण बाजार आहे इथं. मस्त मुशी आहे. बोंबील कावले आहेत. मांदेली जवळा मला तेवढं नाही आवडलं आहे. बोंबील तेवढे खास नाही. ढोमी वगैरे आहेत. सगळी खारवलेली मच्छी आहे. वाकटे आहेत. आणि ते तहान लागले तर तुम्ही घरनजीक पण घेऊ शकता. आता मी तुम्हाला एवढं दाखवले. बघू नंतर. आधी मी शॉपिंग करते. मी शॉपिंगला आले. मला घ्यायच्यात वाकटी पाकट वगैरे. या बा माझ्या मैत्रिणी हिरोईनी. काय घेतास गो? बघू आता. वागते बघतो. मुन्नी खरी टेन्शन मध्ये का? एमलता ते वाकटी मस्त होती. बरोबर नाही काही मला वाटत. ती वाक्यांमध्ये कमी नाही करत ना. वाक्य मस्त होते तिच्याकडे. हे बघ इथं आंबार जवळा बोंबील बारीक बोंबले सगळ्या करायला. हे बघा बोंबील 600 रुपये. आंबारा कसा दिला का? 600 रुपये आंबारा पण देत्या ताई पैसे तांबाच्या. बघा ते पिशवी द्या. इथून आम्ही बोंबील घेतले 600 रुपये किलोनी. हेमलतानी अर्धा किलो घेतले. मी 1 किलो घेतले. अजून बघते मला थोडे मोठ्या साईजमध्ये पण पाहिजे. मी टोटल 1.5 किलो इतके बोंबील घेतले. पण अजून पाहिजे मला. थोडीशी शॉपिंग झाली आमची मच्छीची. ऊन एवढं आहे ना. आता वाजले आहेत बघा 11. आणि या ऊसाचा रस पियाला थांबतो. मी पण पिते पण याला आईस मला विदाऊट आईस. तर आम्ही मस्त असं ज्यूस पिऊन घेतो आता. मोठी साईज नाही का ताई थोडीशी? केवढ्याला आहे? 800 रुपये. हे कसे बोललात? आंबारा 500 आणि बोंबील 600. हे बघा बोंबलांच्या राशी मोठं जवळा बोंबील. हे बघा तिथं सगळी सुकी मच्छी आहे. हे बघा हे बघा इथं पण आहेत मांदेली दांडी आहे वाकटे आहेत. तुम्हाला ना इथं जागोजागी बसले भेटेल. पण मंगळवारचाच बाजार असतो. तुम्हाला जेव्हा पण मच्छी घ्यायची ना तेव्हा तुम्ही मंगळवारलाच या इथं. हे बघा दिसत असेल. हा बघा पूर्ण बाजार दाखवते. इथून बसले आहेत मच्छीवाले. आतमध्ये पूर्ण मच्छीचा बाजार आहे. आणि बाहेर एंट्रीला तुम्हाला दाखवलं मी खोबरा चिंच मसाले कुरडया चकली पापड सगळे. हे बघा बोंबील कशी ताई आहे मोठेवाले? 700 रुपये. हे बघा खारवलेली मच्छी. दादा रेट सांगा ना मला. हे काय? 30 रुपये. सुरमई केवढ्याला? 600 रुपये किलो. आणि हे ही काली वाव 600. 600. हे रावस हां 700 रुपये किलो. गोलीचा खारा 800 रुपये किलो. ही वाव 1400 1200 1500. पिवळी वाम 1000 वाली आहे 1200 पाकट? वाली आहे. पाकट ते पाकट कसं? 1200 रुपये किलो. आणि हे बोंबील? बोंबील 800 हे रुपये असे किलो. पॅक करून का ठेवलंय? हे 300 बोंबील असतात. कुठले? दीव दीवचे 800 रुपये. 800 रुपये किलो. ओके कमी नाही होणार का याच्यामध्ये? नाही फिक्स रेट आहे. हे बघा इथं पण मोठं काय ढोमी आहेत जवळा वगैरे आहे. चला पुढे चला. बोंबील वाकटी सगळी मच्छी. खूप लांबून लांबून लोक येतात ते बघा घ्यायला. बघा ढोमी बोंबील
बारीक बोंबल्या आहेत मस्त. या बोंबल्या कशा आई? या बोंबल्या कशा? 400 रुपये. बरं आहे. या साईडला पण मस्त आहेत. जवळ आहे पण मला जवळा घ्यायचा आहे, पण हा नको. जवळा कसा? 2 महिन्याने आता लायतो. जवळा कसा? 450 खाडीचा, 400 ला विंग्या. हा बघा मस्त खाण्याचा जवळा इथं मोठं मार्केटमध्ये इथं भेटला मला खाण्याचा जवळा. 400 रुपये किलो दिले, कमी नाही. मी नेहमी मोरावरून किंवा करावरून आणते, पण आज इथं आले तर इथंच घेतला. मस्त साईज घेतलाय. तर आता पुढे दाखवतो तुम्हाला काय काय घेते. पिशवी घ्यायची आहे, खूप मच्छी झाली माझी. हे बघा आता आमच्या ज्योतीने किती मच्छी घेतले. बघा 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 तिला पिशवी उचले बघा. पिशवी घेतली आहे बघा. एवढी मच्छी घेतली मी. पिशवी दाखवते तुम्हाला. हे बघा इथून पिशवी घेतली ज्योतीने. एवढी मच्छी घेतली. अजून त्यांनी मैत्रिणी काय काय घेतले ना तुम्हाला दाखवते. हे बघा इथं घेत आहेत पाखट. घेतला पाखट. पाखट पाखट वागते आंबाडा. पाखट पाहिजे. पाखट कसं दिला? 1000. किती तू अर्धा किलो घेतला? अर्धा किलो एकटेच हवाला. बघू किती बसला अर्धा किलो मध्ये. मला पण पाहिजे. चांगला आहे का मासा? पाखट कोणी खात नाही आमच्या. मास आहे का? मास आहे. काय करायचं? आंघोळ करावीच लागेल. मला अर्धा किलो द्या मला. बघा फिरून फिरून ये दादांकडे चालू आम्ही पाकट घ्यायला. दादांकडून पाकट घेते. हेमलता हेमलता तू काय काय मच्छी घेतलीस का? बोंबील. हा बोंबील आणि हा जास्त नाही म्हणा. काय 2 किलो पाकट घेतला. तू काय घेतलंस राखी? पाकट वागते आणि आंबाडा. तुला खपला नाही तर मी खान. टेन्शन नको घेऊ. बघ तुला कमी घ्यायचं असेल कमी कर. मी अर्धा किलो घेते, मला लागेल. हे बघा मी एवढी मच्छी घेतली. मी घेतलेला आहे पाकट, वाकडी, मोदक, बोंबील आणि अजून काय घेतले लक्षात नाही. बघू आता तुम्हाला घेता घेता मी सांगितलंच होतं काय काय घेतलंय. तर एवढी मच्छी मी घेतली आहे. हा आणि जवळा घेतलेला आहे. हे बघा पिशवी पण घ्यायला लागली मला. 80 रुपयाची पिशवी घेतली. आणि या मैत्रिणींनी पण खूप सारी शॉपिंग केलेली आहे. आम्ही 24 जणी आलेलो आहोत शॉपिंगला. आपण ट्रॅव्हलचे पैसे वाचवले ना. 23 रुपये हा पर सीटने आपण आलो. झाली का शॉपिंग सगळ्यांची? निघायचं का? करा 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 पेमेंट करा. आता वाजले आहेत 11:15 आणि आम्ही या कोण मच्छी मार्केटमधून निघालेलो आहोत. आता पोहोचणार आहोत आम्ही बस स्टॉप जवळ. पहिला ओला करायचा विचार चाललेला, पण म्हटलं चला आता गर्दी नसेल दुपारच्या वेळेस तर आताही जाताना पैसे वाचवूया. ओलाने चालतो. चला बघूया गर्दी असेल तिथून ओला करतोय. आम्ही चाललोय बेल बाजाराकडे. तिथं आम्हाला बस मिळेल. तर गर्दी असेल तर ओला करू. आता गर्दी ओला करू नये. संध्याकाळी गर्दी असतं. आता आमची मच्छीची शॉपिंग झालेली आहे. कशी झाली मच्छीची शॉपिंग? स्वस्त आणि मस्त. स्वस्त आणि मस्त. आणि आम्ही ट्रॅव्हलिंगचे पैसे वाचवले. जायचे 23 रुपये, यायचे 23 रुपये. तर आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आजचा जर माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बोला धन्यवाद तरी बोला. धन्यवाद. होय कसा वाटतोय बसचा प्रवासाचा अनुभव? एसी बस मध्ये मस्त थंड वाटतंय ना. जसा बोला 700 रुपये घालून मग आता 23 रुपये. 100 रुपये पण नाही लागले. 23 रुपये तिकीट. भारी ना. पुढच्या वर्षी येऊन पण कुणी आम्हाला ऑर्डर नका देऊ. आताच ऑर्डर सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक बी करा, धन्यवाद. धन्यवाद. हे बघा मी एवढी मच्छी आणले. आता काय काय आणले तुम्हाला दाखवते याच्यामध्ये. हे बघा ही सर्व मच्छी आणले मी. काय काय आणले तुम्हाला दाखवते. हा हे बघा हे मोदक आणले. बघा मस्त असं मोदक आहे.
200 रुपये किलो आहे हा मोदक. हा माझ्यासाठी नाही आणला, एक आहेत आमचे नातेवाईक, त्यांनी मागवले, त्यांना पाहिजे होता. तर मी चालले समजलं तर त्यांनी सांगितलं त्यांनाही सुकी मच्छी पाहिजे, तर त्यांच्यासाठी आणलेला आहे मोदक. माझ्याकडे ऑलरेडी आहे फ्रीजमध्ये, तर हा दुसऱ्यांसाठी आणले. माझा जवळा संपला होता. हा बघा, मस्त असा खाडीतला जवळा भेटले मला, 400 रुपये किलो. तर किलोमध्ये हे बघा या 2 पिशव्या भरल्यात. बघा हा एवढा जवळा भेटला 400 रुपये किलोमध्ये. आणि दुसरा पण होता साधावाला, पण मला खाडीतलाच पाहिजे होता चांगला. तो दुसरा एकदम वेगळाच असतो, तो मला नाही आवडत. तर मी हा वाला घेतला 400 रुपये किलोवाला. आणि हे आहेत बोंबल्या थोड्याशा. बोंबील पण मला आणायला सांगितले होते एक दोघांनी, त्यांच्यासाठी आणले. वाकट्या पूर्ण माझ्यासाठी आहेत. 1 किलो वाकट्या घेतले आहेत. वाकट्या खूप महाग पडल्या मला. थंडीच्या टायमाला जरा स्वस्त पडतात, 500 किंवा 600 रुपये किलोमध्ये मिळतात. पण आता गरमी, मार्च सुरू आहे ना, तर मार्च एंडिंगच आले जवळजवळ. तर वाकट्या मला महाग पडल्या 800 रुपये किलो, पण मला पाहिजेच होत्या. तर 1 किलो वाकट्या माझ्यासाठी आणल्यात. हे बोंबील जे आहेत ते मला माझ्या मैत्रिणीने आणायला सांगितलेले. आणि हे बघा, हे पण बोंबील आहेत. 1 किलो बोंबील माझ्यासाठी आहेत. 1.5 किलो बोंबील जे आहेत ते आणायला सांगितलेले माझ्या ओळखीच्यांनी, त्यांच्यासाठी आणलेले आहेत. कारण की ऑलरेडी माझ्या फ्रीजमध्ये मच्छी आहे. आणि पाखट घेतलेला अर्धा किलो, तर पाखट माझ्यासाठी घेतलेले. याच्यातली माझी मच्छी पाखट, हा कोलिम, 1 किलो वाकठी आणि 1 किलो बोंबील. तर एवढी मच्छी मी आणलेली आहे. पिशवीतून काढून नाही दाखवत तुम्हाला, इतकंच दाखवते. मी पण दमले. आता येता दुपारचे 2 वाजले, 1:30 वाजले मला यायला घरी. तर चला आता ही मच्छी जी आहे ती पॅक करून ठेवते मी, आणि ज्यांच्या द्यायच्या आहेत त्यांच्या देऊन टाकते.